दावेल कामला माझा श्री चक्रधर कुणी दावेल कामला माझा श्री चक्रधर दयाळू माझा एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध. आता एकांक कशाला म्हणायचं? एका आतुर भिक्षा, एक घरची भिक्षा, एकटे फिरायला लज्जा करता एकच उपरण, एका गावात एकच मुख, याला म्हणायचं एकांक. पूर्वार्ध सालबंडीला मौन धारण केलं होतं. ते 12 वर्षाचं होतं, पण सस्याच्या निमित्तानं ते 7 वर्षाचं सुटलं. सस मांडी खाली जाऊन बसलं आणि म्हणून त्या सशाच्या त्या पारधी लोकांची पैन पडली होती. काय घोड म्हणजे पैन का माझं कुत्र जर घेतलं तर मला मिळेल, ते ससत तुझ्या कुत्रे झालं तुला मिळेल म्हणून करता सस पुढं पळत, कुत्रे मागं पळत येत, मागून पारजी पळत येत. आपले स्वामी त्या सालपर्डीच्या पर्वतावर बसेल होते, त्या जाळीखाली त्यांच्या मांडीखाली जाऊन ते सस बसले. आता वारकरी पंथचं कोणतं आहे? त्यांचं पसायदान. शेवट आरती झाल्यानंतर पसायदान म्हणजे, आणि आपलं अभयदान. अभयदान म्हणजे भाऊ तू घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी अभयदान म्हणून करताना. असं असताना ते भंगलं मौन 7 वर्षातच म्हणून काटोलला गेले. आणि काटोलला उधळीनाथ नावाचे चक्रपाणी महाराजाचे शिष्य होते. त्या भाऊला 1000 वर्षाचं आयुष्य किती होतं. मग ते ही 32 लक्ष मूर्ती पाहून यांना ते आयुष्य द्यायचे. ते का हरकत नाही म्हणे, म्हणून ते 1000 वर्षाचं वैष्णवीमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य. तुम्हाला आम्हाला किती आहे? शत म्हणजे 100. अशा पद्धतीनं ते वैष्णवीने नावाची विद्या स्वीकारली आणि याला पैठणला आल्यानंतर पहिली शिकीन मिळाली बाईसा नावाची. ती स्वतःची जी देवता भक्त होती, ती स्वतःची पूजा अमावस्याच्या रात्री करून घेत होती. म्हणून चमत्काराशिवाय चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करीत. मग आता जिची पूजा चालू असताना ते वारा वावदान सुटलं आणि ते दिवे विझून गेले. विझून गेल्यानंतर स्वामी आले तेवढ्यात त्या मंदिरात. आल्यानंतर ती वरून आसनावरूनच म्हणती, कोणतरी साधू आले म्हणे त्यांना बसायला टाका. म्हणून एका शिकणीनं उचललं, ते पाय पुसायचं आणि त्याच्यावरती स्वामी बसले. बसल्यानंतर जगाचे अवतार परमेश्वर, काही खंत नाही, काही नाही. आपल्याला खुर्च्या लागायच्या, कोणाला काही लागतं, कोणाला काही लागत, पण त्यांनी काही भेद केला नाही. आणि ते तिथं आल्यानंतर ते चमत्कार दाखवल्यानंतर हे दुसरं तिसरं कोणीने उजवा हात वर केला, धिंगाणा लागला व्हायला म्हणून उजवा हात वर केला, साऱ्या मंदिरात फोकस पाडला. दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात गोपालकृष्णाचा अवतार आपल्या दारात आले. चक्रधर स्वामींना आपण त्याला पाय पुसणार, तर पहिली शिकीन ती मिळाली. तिथं एकांक संपला, पूर्वार्ध चालू झाला. त्या पैठण पुसून इथं डोमे ग्रामपर्यंत येऊ तर 13 भक्त 7 वाया मिळाले. त्याला म्हणायचं पूर्वार्ध. आणि उत्तरार्ध म्हणजे डांगोरा पिटला. डांगोरा म्हणजे दौंडी दिली. कैवल्यदानी आला, ज्याला कैवल्य घ्यायचे ते या. असं तुमच्यासारखं कोणी तरुण कोणीच आलं नाही. 90 वर्षाचं मत राहिलं. खंत निर्माण झाली, दुःख निर्माण. त्यांना काय सांगायचं होतं का इथं गीता पारायण करा, नामस्मरण करा, जाप्य करा, असं सांगून म्हणजे हे विघ्न येते ते विघ्न जाणार आहे म्हणून करताना ते कोणीच आलं नाही. म्हणून ते डोमेग्राम आपलं त्या बेलापूरून डोमेग्रामला आले. आणि डोमेग्रामून इथं यायचं कारण काय? भट्टोबासाला नाथवाला यांना ज्वर आला होता. ज्वर म्हणजे ताप आला होता. आणि एक तुमच्यासारखं भक्त, तो भक्त आला आणि तो काय म्हणतो, बाबा किती परिवार आहे म्हणजे 32 लोक आहे म्हणे, पुरणपोळीचं स्वयंपाक करा, माझा दंडोत. म्हणून ते हा म्हणले की कोणी ओळखीचं नाही, कोणी काय नाही, भांडे नाही, कोंड नाही, पण तरी हा म्हणले. हा म्हणल्यानंतर बाई समाजची बाबा आपलं इथं काय कसं होईल म्हणून करताना भट्टोबासाला म्हणे हे यादी घ्या. आणि या यादीप्रमाणे इकडं नेवासा 17 किलोमीटर आहे.
तिकडं श्रीरामपूर 22 किलोमीटर आहे. तुम्हाला पायी जाऊन एवढं सामान 2 जण घेऊन या म्हणून येईन 17 किलोमीटर यायचं ठरलं. आणि ते पैसे घेतले, पिशी घेतले, सर्व घेतलं आणि स्वामी गुंफेच्या ओट्यावर बसेल होते. आणि बसायला असताना बाबा येतो म्हणे सामान घेऊन, काय हरकत नाही म्हणे. पण बाबा म्हणते काय, एका गोष्टीचं त्यानं आवेदन केलं. काय आवेदन केलं बाबा म्हणजे 17 जायचं आणि 17 मागं यायचं, तुम्ही मार्गाची शिदोरी घेऊन जा. म्हणून तिने ते ऐकलं नाही. तसाच निघाला. 9 किलोमीटर आल्यानंतर शरीराचा ताप उतरला, तळं लागलं, तळ्यात आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाला आणि म्हणतो काय, बाबा म्हणत होते शिदोरी घेऊन जाता काय माती खातात, असं मानल्यानंतर त्याचं ते तिथं स्वामीला तिथं घाम आला. आपला भक्त तळमळ. आता तुमची आमची काय ओळख आहे, काय नाही. आम्ही म्हणतो बाबा चहा ठेवा का, बाबा आमचं नाही नाही आम्हाला वेळ नाही, नाही वेळ तर दंड पाहू. म्हणजे कारण धावतंय कसं त्याचं बी प्रकार आहे. तुमचं चूक नसती. गाडी काढणारा मालक घरी राहतो, गाडीवाला त्याचे ड्रायव्हर राहतो. आणि तो ड्रायव्हर त्याला 300 किलोमीटर जर झालं तरच तो गप्प बसवतो, नाही ते गप्प बसत. आणि मायासारखा त्याचे दलाल राहतो एक, तो बी तेवढं झाल्याशिवाय तो गप्प बसत नाही. अशा त्या भानगडी जाऊन ते काही लढ नाही. असं असताना त्या डोमेग्रामून इकडे यायचं कारण मग ते ज्योत नीती तिथं वामनमती विलास म्हणून एक सतभक्त होता. मग तो उद्दिशी होता. त्याचं नाव नेवाशाचं नाव काय होतं पहिलं, निधी वासा. म्हणजे हिची संधी फोड झाली नेवासा. निधी वासा म्हणजे सर्व देवतेची राहायची जागा, सर्व वस्तू मिळायची जागा, सर्व शिक्षण घ्यायची जागा, म्हणून त्याची संधी फोड झाली नेवासा. असं झाल्यानंतर नेवासा संधी फोड झाली. नेवाशात हे सर्व काही फक्त आईबापा मिळत नाही, नाही तर सर्व वस्तू मिळाल्या. म्हणून करताना त्या भाऊनं ते शिदोरी घोडली येतो. आता तुम्ही कुठं चालले तर म्हणे आम्ही माझ्या मामाकडं नेवाशाला चाललो शिक्षणाकडं. अरे म्हणे एक भक्त चालले म्हणे लाल कपडे, तेवढी शिदोरी चालली. ते पुळकुटी होती व कागदात ती गेली आणि ते घोडं 10 मिनिटात आलं. हे तळ्यातून वर आलं आणि ती हातात शिदोरी दिल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. गरम चटका बसला चपाती आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. किती दयाळू मायाळू परमेश्वर येड्या बाबळीत. आता हे तुम्ही एवढ्या अडचणीत गेले, तुम्हाला काही खाय प्यायची कमी पडलं, पाणी उशाला, चारा उशाला, सारं. म्हणजे हे परंपरा आलेली आहे स्वामीची. म्हणजे तोच पंथ आहे खरा मानबापा. म्हणून करताना त्यांनी ती शिदोरी घेतली, खाल्ली, लढा आणि ते सामान घेऊन 4 वाजता गेला. गेल्यानंतर आले का म्हणे, पण आले म्हणे. मग ते दुपारा पंगत बसली, ती चतकुर गोळी खाल्ली. कामून खाल्ली तर दुःख होतं, काय खंत होती. ते जीव आनंद देण्याऐवजी तिने दुःख दिलं होतं. सकाळी 6 वाजता त्यांना दुखवलं होतं. म्हणून त्या खंतीत असताना मग हे आले. नंतर बाई झालं म्हणजे बाई त्या पंक्तीवाल्याला बोला, सर्व तुम्ही या, उद्या जे पिढा हरण करायचं संध्याकाळी वेळी करून टाकू. उद्या बुधवार दिवस आहे, आपल्याला नेवाशाला जायचं. घोगरगाव, बेलपिंपळगाव, सुरेगाव, नेवासा 17 किलोमीटर पायी चालत आले. 5:30 वाजता ह्या नदीनं पात्र 1305ला बदललं. ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी तिथं 1212ला सांगितली. आणि आपले स्वामी इथं ह्या जागेवर 1195. मग आता तुम्ही मला एक सांगा, 1195 अधिक 1212 अधिक 1305 आपण आधी असून आपलं मिलप नसल्यामुळं आपलं स्थानाची इथे नोंद नाही, काय नाही. मी ह्या जाग्या करता आणि ह्या स्थानाकरता 7 दिवस जेल भोगलं तुम्हाला सांगतो. पण माझ्या देवाची जागा माझ्या देवाला मिळो एवढंच माझा संकल्प होता. कालच्या 10 तारखेला 10/5ला हा निकाल झाला. 1.25 एकर जमीन मिळाली. तिथं 2 कुलपं लावली अलग अलग शेत. पण आता नाही जे ते आचारसंहिता लागली ती काय म्हणते, कोणती नक्कल सर्टिफाईड नक्कल असती ना, ती मिळालीच नाही. आणि त्याच्यामुळं इकडं काय बाबा त्यांना सुट्टी लागली. कोर्टाने निर्णय दिला आणि परत उजून निर्णय दिल्यानंतर इथं लोक खडकुलीचं देव काय उगावा, आचारसंहिता काय लागावं, साऱ्या कारणं एकच झाले. आणि मी काय करणार, बाबा जोतो येतो, बाबा कुलतो, बाबा कुल, मी काय करू, तुम्ही थांबा महिनाभर. कोणी थांबतं का 5 मिनिटं तरी. मी 24 वर्षापासून जसा पाण्यातून मासा वाळूत टाकला तसा तडफड करतो, तसा पंथ आमच्या लोकांचे सुद्धा, साधू लोकांचे मोठमोठे आश्रम झाले, मठ झाले, मंदिरं झाले. कोणी कोणाकडे लक्ष देत
आणि नेमकं तुमचं चूक सांगतो माझी चूक सांगतो. आम्ही गुरुच्या सन्निधानात 4-10 वर्ष राहतो, तुमच्यासारख्याची ओळख करून घेतो आणि तुमच्याकडे येतो आणि आल्यानंतर म्हणतो भाऊ तुझं बाईचं जमत नाही, पोराला पोरग तुला त्रास देतं असं वरा सांगायला सुरुवात करतं. आणि करतानंतर काय करावं लागेल बाबा, तर तो तुला भूमिदान करावं लागेल आम्ही म्हणतो. मग तुम्ही रोडच्या खराला त्याला 4-2 गुंठे जागा देऊन देता. अलग अलग मग त्याचा जोपर्यंत आश्रम मठ TV सारं क्लिअर होत नाही तोवर तुम्ही गेले तर देवरोक्षू आणि एकदा क्लिअर झालं सारं आणि TV बसली आणि गेले तर दंडोत बाबा तो पेपरात पाहतो नाही त्याच्या TVत पाहतो. कोण तिथला तो बाबा तुम्हाला देवरोक्षू सुद्धा म्हणत नाही. अशी आमची तारा. आणि तुमची तारा काय आहे, तो जर 14 लाखाच्या गाडीत आला तुमच्या बंगल्यापुढं म्हणा, घरापुढं म्हणा, खोलीपुढं गाडी लागली, फेटा बिटा राहतो, इस्त्रीचे कपडे राहतात, तुम्ही त्याला काय देता हे सांगता येत. त्याच्या कुत्र्याच्या नावावर पैसे राहते तरी पण तुम्ही जखमारी खाता. आमच्यासारखं येडं आलं 10 रुपये कपडा लावले बाबा नंतर ब्या. आम्हाला खरी भूक लागेल राजस्थानाची, आम्ही सेवा करतो. 24 वर्षापासून मार खाल्ला, जेल भोगला, तरी आमच्याकडे 24 वर्षापासून कुत्र पाहिजे. बरं जाऊन दे, ती काही वेळा नाही. मग हे सरळ सांगितल्यानंतर हे आनंदाची इथं ते दिवाळी आले कसे, ते ज्या वेळेला स्वामी आले हिनं 1305ला पात्र बदललं, 1212 ती ज्ञानेश्वरी सांगितली ना आपले स्वामी आले 1195. मग ही ज्या वेळेला स्वामी ज्ञानेश्वर होते ही नदी दक्षिण वाहिनी वाहत, ते डबल पूल लागलं तुम्हाला, तिथून जात होती ही. हे 42 आपलं एकच दावा त्यांच्यावर होता का 42 एकरातले लोक उठून द्या आणि मग आमचं देवाचं फाडा. माझी 2 वेळा ती सावली पाळली, तिथे ते पत्रे टाकले पाहिजे, पाडणारा सुद्धा मिळाला ॲक्सिडेंट. आणखी काय दाखवायला पाहिजे म्हणून करताना सांगतो तुम्हाला 6-10-5ला निकाल झाला. आनंदाची गोष्ट आहे. 1.25 एकर जागा मिळाली, 9 मीटर रुंदीचा रस्ता 30 फुटाचा त्या फाकटापर्यंत ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत तो बी मंजूर केला. पण सरतबाई निकाल काढाय खर्च त्यावेळेस द्यावं लागेल आम्हाला. मंदिरापर्यंत जाऊ तर आम्हाला तुम्ही याच्यात जाऊ नका अपिलं. ते लोक काय करते 40 दिवसाची मुदत राहते आणि 40 दिवसात आपण काही नाही केलं तर ते परत अपिलत जाते. त्यांच्या अपिलत ती उजून ते 3-4 वर्ष गुतून पडतो. तिने काय करायचे नाही, आपण काही करायचे. म्हणून त्या भेटा करता ज्याला गती ज्याच्या भाग्यात असेल ते उद्याला 2000 रुपये भरावं लागत आहे. त्या विषयात 11 तारखेला आपल्याला ती सरतफाई नकल मिळणार आहे. अलग लक्षात त्याच्याकरताना 5,000 रुपये लागत आहे तर 2-3 हजार रुपये झालेले 1000-1200 रुपये कमी पडले. तुम्हाला काय 2 रुपये 10 रुपये 5 रुपये त्यात आले तर द्या. आणि मार्तंडाची चोरी प्रकट करून तेवढी एक राहिलेला सांगतो. मार्तंडाची चोरी प्रकट करणे. मार्तंड हा बाईसाचा भासा, भावाचा मुलगा. तिना पौर्णिमेकरता थोडे लाडू तयार करून घेतले. तुमच्यासारखे भक्त होते 60 गुणी 120 आणि देवाच्या उपाराकरता 5 सव्वाशे लाडूची पिशीवर आटकून ठेवली. पण याची इच्छा झाली ते लाडू खायचे. आता लाडू जर कमी पडले ती आपल्याला त्रास देईल. त्याला काय केलं, लाडू कमी झाले नाही पाहिजे, पोटचं भरलं पाहिजे, चोरी आली नाही पाहिजे. मग त्यांना खाली कापड आतरलं, 2 हातात 2 लाडू घेतले. लाडू घासायचा, भुगा पाडा का खाय. लाडू छोटे व्हायला लागले का संख्या कमी व्हायला नको म्हणून लाडू बारकले ठेवून द्यायचं, मोठे घ्यायचं. असं करून त्यांना 3 वेळा केलं. 3 वेळा आल्यानंतर पौर्णिमा आली आणि पौर्णिमाला आल्यानंतर ती पिशीकडे गेली. ती तिच्या भाषेत म्हणती, काय म्हणती, बाबा पिशी रोकडी होऊन राहिली, लाडू साधे होऊन राहिले. मोठी पिशी गज भरेल होती ती खाली जाऊन राहिली, रोकडी म्हणजे खाली जाऊन राहिली. मोठे लाडू होते ते बारीक होऊन राहिले. आपण म्हणतो सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ नाव का पडलं, ताईच्या मनात काय, ह्या बाईच्या मनात काय, माझ्या मनात काय, हे त्यांना अगोदर कळत होतं म्हणून सर्वज्ञ. अलग लक्ष. ते म्हणे यांना असं केलं 3 वेळा. ती होता तिचा भासा, भावाचा मुलगा. देवाची बाजू नाही घेता त्या भाषेची बाजू घेतली. यदा कदाचित याच्यात जर तुम्ही समजा विवाहित माणसं 2 जर एक संगत आले असे कुटुंब विवाहित लोक
आणि तो जर म्हणला ना माझ्या चपला कुठं आहे आणि माझा ब्रश कुठं आहे, तुम्ही 10 दिवस चक्रधर स्वामीचे स्थान करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. हे येण्याच्या तोंडातून ऐकून घ्या. मग स्वयंदास्य तपस्वीना, स्वतःचं दास्य बाईना मानव कानाला ते कार्प कुठं पडलं काय तेवढं पा तरी जमत. म्हणून करताना ज्याचं ज्याचं दास्य तसं करावं अशी इथं शिक्षा पण दिलेलं आहे सर. अशा 2 लीळा तुम्हाला सांगितल्याची चोरी कहा प्रगट झाली. 4 वाजता पोथी संपली. बाबा म्हणतात आपल्याला पैठणला जायचं. पैठणला जायचं म्हणजे आता काय करायचं, आपल्या मात्रा करा. याला वाटलं या भाऊला अरे हे जर डब्यात गेले किंवा पिशीत गेले आपल्याला लाडू पाहायला मिळायचे. त्यांना उजून काढीन घाशीत बसला ते पिशा भरायच्या नादातून घेऊ त्या लाडूच्या नादात. तिनंच पाहिलं. कोणा पाहिला, अरे म्हणे त्या देवाला जवळ गेलो तुला खरं गेलो, तू इथं राहायचं लागी. तू करताना संबंधी आता संबंध तो विशेष त्याज्य संबंधी अधिकारू नाही. दंडवत काय तुम्हाला देवबुद्धी देईन. तुम्ही प्रवासात येत माझं म्हणायचं काम नाही, पण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला हे पुढं जाता येत नाही. त्याच्या मड्यावर पहिले घालावं लागत तेव्हा तो कागद पुढं सरकितो, तोवर सरकीत झालं.